नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो। आजचा जो आपला प्रश्नसंच असणार आहे हा काय असणार आहे तर बाल संरक्षणासाठीचे कायदे आहेत त्यावरती आधारित प्रश्नसंच आहे। मग बाल संरक्षणासाठीचा एक तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा कायदा माहित असेल तो म्हणजे कोणता? लैंगिक गुन्ह्यापासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा। पुन्हा एकदा वाचतो, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा, यालाच आपण काय म्हणतो? पोक्सो ऍक्ट म्हणतो। आणि हा कायदा कधीचा आहे? पोक्सो ऍक्ट 2012 आहे। ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे हा। कशा संदर्भात? बालकाच्या संरक्षणासंदर्भात किंवा बालकाच्या लैंगिक अपराधापासूनच्या संरक्षणासंदर्भातला। मग या पोक्सोचा आता तुम्हाला सरळ सरळ इथं असं सुद्धा विचारू शकतात की पोक्सो ऍक्ट कधीचा आहे? तर पोक्सो ऍक्ट कधीचा आहे? 2012चा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू शकतात की या पोक्सोचा फुल फॉर्म काय आहे? मग पोक्सोचा फुल फॉर्म काय बघा, द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स ऍक्ट। हा काय आहे? पोक्सोचा फुल फॉर्म आहे। पुन्हा एकदा वाचा, द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स। पोक्सोचा फुल फॉर्म आहे। प्रश्न येण्याची याच्यावरती सुद्धा काय आहे? दाट शक्यता आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं। मग आज आपण काय केलेलं आहे, या पोक्सो कायद्यावरती जेवढे प्रश्न आहेत महत्त्वाचे परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलेले, हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। ठीक आहे, मग पहिला प्रश्न बघूया, जास्त वेळ घेत नाही। लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कोणत्या कलमानुसार एका सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा दिला जातो? मग या ठिकाणी बघा, सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा कोणत्या कलमानुसार दिला जातो असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। मग कोणत्या कलमानुसार दिला जातो विशेष न्यायालयाचा दर्जा? तर कलम 28 नुसार दिला जातो। खूप महत्त्वाचा आहे प्रश्न, ज्याच्या तसा तुम्हाला परीक्षेमध्ये काय करू शकतात? विचारू शकतात। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं ऑप्शन होतं कलम 33। मग कलम 33 कशा संदर्भात आहे? तर विशेष न्यायालयातील प्रक्रिया आणि अधिकाराशी संबंधित कलम 33 आहे। ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला विचारलं की विशेष न्यायालयाचे जे अधिकार आहेत हे कोणत्या कलमामध्ये आहेत, तर हे अधिकार कोणत्या कलमामध्ये आहेत? कलम 33 मध्ये आहेत। त्याच्यानंतर कलम 23 काय सांगते बघा, बालकांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करण्यास माध्यमांना प्रतिबंध। मग माध्यमांना प्रतिबंध कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 23 नुसार आहे। दोन्ही तुम्हाला तिन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 2 नंबर। खालीलपैकी कोणते कलम लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी मुलांचे जबाब नोंदवण्याशी संबंधित आहे? आता काय, दंडाधिकाऱ्यांनी मुलांचे जबाब नोंदवण्यासाठी कोणतं कलम आहे असं विचारलंय। मग याचं उत्तर काय? वरीलपैकी कोणतेही नाही, हे आपलं उत्तर आहे। मग हे कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 25 मध्ये काय आहे? बालकांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 3 नंबर। लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 केव्हा अंमलात आला? इथं काय विचारलं आपल्याला की लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012, त्यालाच आपण काय म्हणतो? पोक्सो ऍक्ट 2012 हा कधीपासून अंमलात आला असं विचारलंय। म्हणजे तुम्हाला फिक्स डेट विचारले। मग कोणती डेट आहे? तर हा 14 नोव्हेंबर 2012 पासून अंमलात आला आहे। खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाणार। हा जो ऍक्ट आहे ना, खूप महत्त्वाचा ऍक्ट आहे पोक्सो, आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न 100% विचारले जाणार आहेत। म्हणून आज जे आपण प्रश्न घेतलेत ना, हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठच करून ठेवायचे आहेत। तोंडपाठ म्हणजे तोंडपाठच का? तर हेच प्रश्न परीक्षेमध्ये काय होणार? जशाच्या तसे तुम्हाला विचारले जाणार आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न 4 नंबर। लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 बाबत विचार करा। म्हणजे आता जो पोक्सो ऍक्ट आहे याच्या बाबत आपल्याला विचार करायला सांगितलाय। मग इथं 2 विधानं दिलेत आणि खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेत। विधान काय दिलेत बघा, या अधिनियमात एकूण 8 प्रकरणे आहेत, या अधिनियमात एकूण 46 कलमे आहेत। मग यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असे खाली आपल्याला ऑप्शन दिलेत पहा। तर याचं उत्तर काय आहे? फक्त ब बरोबर आहे। उत्तर काय आहे? फक्त ब बरोबर आहे। मग या अधिनियमामध्ये एकूण 8 प्रकरणे नसून एकूण 9 प्रकरणे आहेत। मग प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की पोक्सो ऍक्ट मध्ये किती प्रकरण आहेत? तर किती प्रकरण आहेत? 9 प्रकरण आहेत। ठीक आहे, आता हे एवढं वाचण्यापेक्षा मी त्याला डायरेक्ट पोक्सो म्हणतो। त्याचं खरं नाव काय आहे? लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम। ठीक आहे, मग पोक्सो मध्ये किती प्रकरण आहेत?
9 प्रकरणं आहेत आणि एकूण कलम किती आहेत पोक्सो ॲक्टमध्ये, तर कलम 46 आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. एकूण प्रकरणं विचारले तर 9 लिहा, एकूण कलम विचारले तर किती लिहा, 46 लिहा. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 8 कोणत्या बाबीशी संबंधित आहे असं विचारले आता या ठिकाणी. मग प्रकरण 8 कशाशी संबंधित आहे, तर प्रकरण 8 मध्ये विशेष न्यायालयाची कार्यपद्धती आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आपण घेतलेले सगळेच प्रश्न काय असतात, अतिशय इम्पॉर्टंट असतात. परीक्षेमध्ये येण्याची ही काय असते, दाट शक्यता असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे, TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. आता तुम्हाला TCSचाच अभ्यास काय करायचा आहे, तर परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित मिळतील. खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वपूर्ण अशा ह्या प्रश्नपत्रिका असणार आहेत आणि ह्या तुम्हाला काय होतील, उत्तरासहित या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज सोबत फ्रीमध्ये आपण अतिशय IMP, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे. त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स आहेत. मग जर तुम्ही ह्या सगळ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 प्लस म्हणजे 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. आणि जर तुम्ही एवढे मार्क घेतले मित्रांनो तर तुमचं 100% सिलेक्शन होणार. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती आपल्या टेस्ट सिरीजची, तर 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे जे 149 रुपये आहेत हे तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. गुगल पे, फोनपे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 149 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 149 रुपये पे करता त्याचा तुम्हाला एक काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ठीक आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. या नंबरवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला 6 नंबर. काय विचारलंय, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 2D नुसार बालक म्हणजे. आता हा जो पोस्को ऍक्ट आहे, ह्या पोस्को ऍक्ट मध्ये कलम 2D मध्ये काय आहे, बालकाची व्याख्या केलेली आहे. मग हा बालक म्हणजे काय, तर बालक म्हणजे 18 वर्षाखालील कोणताही बालक म्हणजे ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही अशी कुठलीही व्यक्ती म्हणजे काय, तर बालक होय. कशानुसार, ह्या पोस्को ऍक्ट मधल्या कलम 2D नुसार. इथं अजून एक प्रश्न विचारू शकतात की पोस्को ऍक्ट मध्ये किंवा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मध्ये कोणत्या कलमामध्ये बालकाची व्याख्या सांगितलेली आहे, तर कोणत्या कलमामध्ये, कलम 2D मध्ये बालकाची व्याख्या सांगितलेली आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली. आता काय विचारलंय, संयुक्त राष्ट्रसंघाची जी बाल हक्क संहिता आहे, ह्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली असं विचारलंय. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.
मग भारताने कधी मान्यता दिली आहे तर ती 11 डिसेंबर 1992 ला भारताने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. कशाला? संयुक्त राष्ट्राच्या बाल हक्क संहितेला. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू शकतात तो म्हणजे असा की संयुक्त राष्ट्राने बाल हक्क संहिता कधी स्वीकारली. मग बाल हक्क संहिता संयुक्त राष्ट्राने कधी स्वीकारली तर ती 20 नोव्हेंबर 1989. खूप महत्वाचं आहे. संयुक्त राष्ट्राने कधी स्वीकारली? 20 नोव्हेंबर 1989 ला. आणि भारताने कधी मान्यता दिली तर 11 डिसेंबर 1992 ला. तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि हे काय आहे? बाल हक्क संहिता आहे. त्यालाच काय म्हणतात? कन्व्हेन्शन ऑफ द राईट्स ऑफ द चिल्ड्रन, CRC. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. सगळे प्रश्न परीक्षे दृष्टीने काय खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 8 नंबर प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण काय होतंय, मला बऱ्याच भगिनींचे फोन येत आहेत की सर आम्हाला तुमचे नवीन व्हिडिओ दिसत नाहीत, नवीन आलेला व्हिडिओ दिसत नाही, किंवा रोजची रोज तुमची अपडेट आम्हाला मिळत नाही. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला रोज व्हिडिओ भेटावा, रोज अपडेट भेटावी, याच्यासाठी काय करायचं? आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्यानुसार काय होईल, आपला व्हिडिओ उद्याचे जे येणारा व्हिडिओ आहे हा सगळ्यात अगोदर तुम्हाला यूट्यूबकडून दाखवला जाईल. ठीक आहे. भारतीय संविधानातील कलम नुसार बालकांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. अधिकार राज्यांना आहे. आता बघा, बालकांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना आपल्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आहे असं विचारलंय. मग कोणत्या कलमानुसार आहे तर कलम 15(3) नुसार आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे. कलम 15(3) नुसार बालकांसाठी त्याचबरोबर महिलांसाठी राज्य काय करू शकतं? विशेष तरतूद करू शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कलम 16(4) मध्ये काय आहे? मागासवर्गीय गटासाठी रोजगाराच्या संधी राखून ठेवण्यासंबंधी आहे. आणि 20(3) काय आहे? आत्मसाक्षात्काराविरोधी संरक्षणासंबंधी आहे. म्हणजे बाकीचे ऑप्शन या ठिकाणी दिले होते म्हणून तुम्हाला याचं मी थोडंसं स्पष्टीकरण दिलंय. पण याच्यावरती प्रश्न येणार नाही, याच्यावरती पण प्रश्न येणार नाही. आपल्याला प्रश्न या कलम 15(3) वरती येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 2 बाबींशी संबंधित आहे. आता काय विचारलं आपल्याला? प्रकरण 2 कशाशी संबंधित आहे असं विचारलंय. आणि कोणत्याचं? तर ह्या पोस्को ऍक्टच विचारलंय. ठीक आहे. मग प्रकरण 2 कशाशी संबंधित आहे तर बालकाच्या विरोधातील लैंगिक अपराधाशी संबंधित कलम आहे, प्रकरण आहे. कोणतं प्रकरण? प्रकरण 2. लक्षात ठेवा. प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की पोस्को ऍक्ट मधील बालकाच्या विरोधात लैंगिक अपराधासंदर्भात कोणतं प्रकरण आहे, किंवा कोणत्या प्रकरणामध्ये बालकाच्या विरोधात लैंगिक अपराधासंदर्भातील तरतुदी आहे. तर कोणत्या प्रकरणामध्ये? प्रकरण 2 मध्ये आहे. ठीक आहे. हे एक महत्वाचं लक्षात ठेवा तुम्हाला. आंतरभेदी लैंगिक आघातावरच्या ज्या तरतुदी आहेत ह्या कलम 3 ते 5 मध्ये आहेत. खूप महत्वाचं आहे. आंतरभेदी लैंगिक आघात 3 ते 5 मध्ये तरतूद आहे. त्याच्यानंतर आंतरभेदी नसलेला लैंगिक आघात. आता आघात म्हणजे काय? छळ. याच्यासाठी तरतुदी काय आहेत? कलम 7 ते 9 मध्ये आहेत. आणि लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी कलम 11 ते 15 दरम्यान आहे. प्रश्न तुम्हाला तिन्ही लक्षात ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला काय होईल, कोणत्या प्रश्न आलाय त्यानुसार तुम्हाला कलम त्या ठिकाणी लिहायचे आहेत. ठीक आहे. 10 नंबर, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 3 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? आता काय विचारलंय बाबा? कलम 3 मध्ये कोणती तरतूद आहे असं विचारलंय. मग कलम 3 कशा संदर्भात आहे तर आंतरभेदी लैंगिक आघातासंदर्भात आहे. मी आत्ताच सांगितलं कलम 3 ते 5 काय आहे? आंतरभेदी लैंगिक आघातासंदर्भात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. या ठिकाणी थोडी महत्वाची माहिती आहे बघा. कलम 19 कशा संदर्भात आहे? अपराधाची तक्रार करण्यासंदर्भात आहे. कलम 25 काय आहे? बालकांचा जबाब नोंदवणे आहे. आणि कलम 28 काय आहे? विशेष न्यायालयाची स्थापना आहे. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाणार, पोस्को ऍक्ट अंतर्गत विशेष न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमात केली जाते, किंवा कोणत्या कलमानुसार केली जाते? तर कोणत्या कलमानुसार? कलम 28 नुसार केली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील
कलम 4 नुसार लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल असं विचारलंय. आता काय विचारलंय, कलम 4 नुसार कोणती शिक्षा होईल असं विचारलंय. या अपराधामध्ये भरपूर शिक्षा आहेत, मग तुम्हाला ज्या कलमानुसार विचारलं असेल ते लक्षात ठेवायचं. मग कलम 4 नुसार कोणते आहे, तर कमीत कमी 10 वर्षे ते आजीवन कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा आहे. ठीक आहे, कमीत कमी 10 वर्षे ते आजीवन कारावास कलम 4 नुसार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 6 नुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी, बघा गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल, तर कोणती शिक्षा होईल, कमीत कमी 20 वर्षे सश्रम कारावास ते आजीवन कारावास व द्रव्यदंड. ठीक आहे, किंवा मृत्यूदंड सुद्धा होऊ शकतो, किंवा मृत्यूदंड. म्हणजे बघा किती जबर शिक्षा आहे. कोणत्या कलमानुसार, कलम 6 नुसार. कोणत्या गुन्ह्यासंदर्भात, तर गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी. प्रश्न इथं असा सुद्धा विचारू शकतात की पोस्को ऍक्ट अंतर्गत गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी शिक्षेची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे. मग ही कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम 6 मध्ये आहे. ठीक आहे, काय शिक्षा आहे, कमीत कमी 20 वर्षे सक्षम कारावास आहे, ते आजीवन कारावास पण होऊ शकतो, किंवा मृत्यूदंड सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. 13 नंबर, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 11 नुसार लैंगिक छळ म्हणजे. आता या ठिकाणी थोडासा मोठा प्रश्न आहे, थोडं झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला सगळा प्रश्न काय होईल स्क्रीनवरती दिसेल. ठीक आहे, कलम 11 नुसार लैंगिक छळ म्हणजे काय असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग बघूया, बालकाला लैंगिक अवयव दाखवण्यास भाग पाडणे, अश्लील हेतू साध्य करण्यासाठी साहित्य दाखवणे, लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे आणि लैंगिक अवयवांचे प्रदर्शन करणे. मग इथं उत्तर काय आपलं, वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लैंगिक छळ म्हणजे काय, कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम 11 मध्ये आहे. याच्यामध्ये काय येते बघा, तर बालकाला लैंगिक अवयव दाखवण्यास भाग पाडणे, अश्लील हेतू साध्य करण्यासाठी साहित्य दाखवणे, लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे किंवा लैंगिक अवयवांचे प्रदर्शन करणे, हे सगळं काय होतं, लैंगिक छळामध्ये येतं. कोणत्या कलमानुसार, कलम 11 नुसार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 12 नंबर. सॉरी, काय विचारले बघा, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 12 नुसार लैंगिक छळ केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल. आता कलम 12 नुसार शिक्षा विचारली. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक प्रकरणामध्ये किंवा प्रत्येक कलमामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या शिक्षा आहेत. ठीक आहे. आता इथं कोणत्या कलमानुसार विचारले आपल्याला, कलम 12 नुसार विचारली. मग कलम 12 नुसार कोणती शिक्षा आहे, तर 3 वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड ही कलम 12 नुसार शिक्षा आहे. ठीक आहे, महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 15 नंबर, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 कोणत्या बाबीशी किंवा कलम 4 डॅश डॅश बाबीशी संबंधित आहे असं विचारलंय. मग कलम 4 कोणत्या बाबीशी संबंधित आहे, तर आंतरभेदी लैंगिक हल्ल्यासाठी. तुम्हाला सांगितलं मी, आंतरभेदी लैंगिक हल्ल्यासाठी कलम काय 3 ते 5 पर्यंत काय या तरतुदी आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 14 नुसार अश्लील साहित्य बनवण्यासाठी बालकांचा वापर केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल, तर कोणती शिक्षा होती, 5 वर्षापर्यंत कारावास आणि द्रव्यदंड ही शिक्षा होती. कोणत्या कलमानुसार, कलम 14 नुसार. कशासाठी, तर अश्लील साहित्य बनवण्यासाठी जर बालकाचा वापर केला तर किती वर्षाची शिक्षा होते, 5 वर्षाची शिक्षा होते. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितली. बघा इथं कलम दिलेत आणि इथं याच्यात आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली किंवा कलमावरती तरतूद. मग कलम 19 काय आहे, अपराधाची माहिती, 24 बालकाचा जबाब नोंदवणे, 28 विशेष न्यायालय आणि कलम 31 साक्षी पुराव्याचा कालावधी करणे. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. पुस्तकामध्ये याचं उत्तर कलम 31 दिलंय की साक्षी पुराव्याचा कालावधी, ही जोडी काय आहे, चुकीची आहे म्हणून. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघू आपण 18 नंबर. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 35 नुसार खटला चालू झाल्यापासून डॅश दिवसात साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजेत. आता हे जे पोक्सो ऍक्ट अंतर्गत जे साक्षी पुरावे आहेत, हे साक्षी पुरावे विशेष न्यायालयात किती दिवसात नोंदवले गेले पाहिजेत असं विचारलंय. मग किती दिवसाच्या आत? तर 30 दिवसाच्या आत नोंदवले गेले पाहिजेत. कोणत्या कलमानुसार? कलम 35 नुसार. दोन्ही गोष्टी काय त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. कोणत्या कलमानुसार? कलम 35 नुसार. किती दिवसात? 30 दिवसामध्ये. ठीक आहे. पुढचा 19 नंबर. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कोणत्या कलमामध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार देण्यात आलेले आहेत? आता विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार कोणत्या कलमात देण्यात आले असं विचारलंय. मग कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेत? कलम 33 मध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया आणि अधिकार आहेत. विशेष न्यायालयाचा दर्जा कोणत्या कलमानुसार दिला जातो? कलम 28 नुसार दिला जातो. परंतु प्रक्रिया व अधिकार कोणत्या कलमामध्ये आहेत? तर कलम 33 मध्ये आहेत. म्हणजे याच्यामध्ये गोळ होऊन द्यायचा नाही. ठीक आहे. व्यवस्थित प्रश्न वाचायचे आणि त्यानुसार आपलं उत्तर लिहायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 नुसार विशेष न्यायालयामध्ये आरोपी व्यक्ती बालक आहे की प्रौढ आहे अशी शंका निर्माण झाल्यास त्याबाबत शहानिशा करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? आता समजा एखादी व्यक्ती आहे, मग ही व्यक्ती बालक आहे की प्रौढ आहे अशी जर शंका निर्माण झाली, त्या व्यक्तीच्या वयासंदर्भात जर शंका निर्माण झाली, तर त्याची शहानिशा करून घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो अधिकार विशेष न्यायालयाला आहे. ठीक आहे. मग याचा विशेष न्यायालय काय करू शकते? याची वैद्यकीय तपासणी करून त्याचं फिक्स वय ठरवू शकतं. कधी कधी काय होतं, या कायद्यातून बचण्यासाठी जन्माचा खोटा दाखला दिला जातो. सांगितलं जातं की बाबा विद्यार्थी म्हणजे व्यक्ती हा काय आहे? मोठा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 21 नंबर. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 35 नुसार लैंगिक अत्याचाराबाबत विशेष न्यायालय किती दिवसाच्या आत, इथं किती शब्द राहिलाय, किती दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करेल? मग किती दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करावी लागती? तर 1 वर्षाच्या आतमध्ये सुनावणी पूर्ण करावी लागते. कोणत्या कलमानुसार? कलम 35 नुसारच. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली असं या ठिकाणी विचारलंय. प्रश्न आपण घेतलेला आहे, म्हणून याचं उत्तर काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचंय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला. ओके. धन्यवाद मित्रांनो.